used word while. Everybody um, use generally word while or whilst, like that. When we use word while mostly, can anybody tell? Yeah, please. Any answer? While हा word आपण कधी use करतो? Show action. Sorry, couldn't hear you. Pardon. Please, can you repeat once? To show To action show action or tell To sh- that this action was performed. Like while I was like while studying, I was studying, I checked my I phone. checked my phone. yeah. So there's something you are doing, and another work like I will share the screen first. Yeah. You can see the example. Would you like something to eat while we are waiting? Yeah, like during the time that something else happens, or in contrast with something else. Like whileचं meaning when पण असू शकतं. whileचं meaning when पण असू शकतं. Just अर्जंट. हां हां, चेक घेऊन गेला नाही ना? 40चा चेक घेऊन ये. ठीक ठीक. ओके ओके. Uh, just so mostly while or whilst. Okay, दोन्ही word similar है. Whilst is more formal, mainly in American English. Yeah. Sorry, whilst is British English. While is American English. While सगळ्यांनी यूज केलं बरोबर. While जसं आता मॅडमने सांगितलं की while you do something, yeah, to show that reaction, but there's specific time period. Like, would you like something to eat while we are waiting? एक क्रिया चालू आहे while we are waiting. Yeah. सेम वे while आणि when दोन्हीचं मिनिंग सिमिलर असू शकतं, पण when कधी यूज नाही करायचं. जस्ट अ मिनिट. During the time something happens, the phone rang while we were having dinner. Yeah. असं तुम्ही म्हणू शकता. Or else जसं in general आपण म्हणतो by using when. The phone rang when we were having dinner. Yes. Please. पायथन तिथे चालू. पायथन सर म्हणले की ऑफलाईन कोणी नाही. तिथं अटेंड करू शकता. किती आहेत ऑफलाईन स्टुडंट? सरांचा कॉन्फिडन्स होता ऑफलाईन कोण येणार. ठीक. होय का? मंत्री असल्या स्लॉट कळेना झालं. आदित्य सेंटर. The phone rang while we were having dinner. Okay, instead of, you can say the phone rang when we were having dinner, but when the phone rang she answered it immediately. इथं while the phone rang असं तुम्ही म्हणू शकता. That is why during the time that something else happened.
और कॉन्ट्रास्ट विथ समथिंग एल्स. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, अपोजिट गोष्ट घडणे. जसं की इथं वेन वी वेर हॅव्हिंग डिनर फोन रँग, हा कॉन्ट्रास्ट. पण इथं कॉन्ट्रास्ट तुम्हाला शो करताना इथं वाईल द फोन रँग असं तुम्ही सुरुवात करू शकता. दिसतंय ना? ओके. नेक्स्ट, वाईल हा वर्ड तुम्ही ॲज अ नाऊन पण यूज करू शकता. जसं बऱ्याच दिवसांपासून तू दिसला नाहीस, वी कुडंट सी यू इन अ वाईल, डायरेक्ट आपण म्हणतो ॲज अ वाईल. वी स्पेंट अ वाईल लुकिंग ॲट द बोट्स इन द हार्बर बिफोर गोईंग फॉर लंच. हार्बर मीन्स पर्ल हार्बर बघितलं की? हा, काय बंद पोर्ट. पोर्ट. या, वी स्पेंट अ वाईल लुकिंग ॲट द बोट्स. काही टाइम म्हणजे असा टाइम जो अनस्पेसिफाईड आहे, जसं 1 hour 2 hours असं नाही. पण वी स्पेंट अ वाईल, थोडा वेळ आम्ही तिथं घालवला. आय हॅवंट सीन अँड्रू फॉर अ वाईल, आय वंडर इफ ही इज ओके. त्यामुळं असे काही वर्ड तुम्ही यूज करून यू कॅन शो युअर फ्लुएन्सी. मेनली फ्लुएन्सी तुम्हाला दाखवायची असेल तर दरवेळी वेन यूज करण्यापेक्षा वाईल यूज करू शकता. वाईल ऑर विल्स्ट पण यूज करू शकता. मोस्टली चूक कधी होते ज्यावेळी वाईल आणि विल्स्ट आपण यूज करतो. ऑलवेज कीप सम चेंज विथ यू. चेंज मीन्स कालचं मनीचं वर्ड. ऑलवेज कीप सम चेंज विथ यू. इट्स युजफुल वेन बाईंग अ बस तिकीट. इथं वाईल बाईंग यूज होत नाही. ओके. when I came home, I made some dinner, then watched TV. इथं ॲज इट इज वेन येणार, इथं वाईल येणार. तर मोस्टली वाईल कधी यूज करायचा, ज्यावेळी तिथं कॉन्ट्रास्ट. इथं तुम्ही एखादी गोष्ट करताय ॲज इट इज, इथं कुठला कॉन्ट्रास्ट नाही आहे. जसं आपण वी आर हॅव्हिंग डिनर, फोन रँग, हा कॉन्ट्रास्ट. पण वेन आय केम होम, घरी आलो, आय मेड सम डिनर बनवलं अँड देन वॉच टीव्ही, हा इथं कॉन्ट्रास्ट कुठला नाही. दॅट इज वाय देअर वी यूज वेन, नॉट वाईल. सो वाईलचा परफेक्ट यूज लक्षात आलाय सगळ्यांच्या नक्की? कॅन यूज वाईल इन सेंटेन्स की आणखी काही थोडा लेट झाला त्यामुळे परत एकदा रिवाइज करूया. वाईल हा वर्ड ऑलरेडी ऐकलाय सगळ्यांनी, बरोबर? वाईलचं मिनिंग आहे की अनस्पेसिफाईड ड्युरेशन. जसं आय हॅवंट सीन युअर वाईल, म्हणजे बऱ्याच काही काळापासून तुला पाहिलेलं नाही. जसं इथं आय हॅवंट सीन अँड्रू इन अ वाईल, आय होप ही इज ओके. या, नेक्स्ट जे बंदराचं वाक्य होतं, वी स्पेंट अ वाईल लुकिंग ॲट द बोट्स इन द हार्बर बिफोर गोईंग फॉर लंच. अ वाईल, नॉट ओनली वाईल. ओके. जसं आता इथं वाईल यूज करू शकतो, पण ड्युरिंग द टाइम दॅट समथिंग एल्स हॅपन. ड्युरिंग द टाइम कुठला टाइम? वेन वी वेर हॅव्हिंग डिनर. व्हॉट हॅपन? फोन रँग. द फोन रँग while we were having dinner. एक क्रिया आहे फोन रँग, सिंपल पास्ट. कधी? ज्यावेळी एक क्रिया चालू होती पास्ट मध्ये, कंटिन्युअस. वेन वी वेर हॅव्हिंग डिनर. फाईन. वेन द फोन रँग शी आन्सर्ड इट इमिजिएटली. यामध्ये कुठं वाईल येत नाही. का नाही येत? क्रिया नाही, इथं कुठला कॉन्ट्रास्ट नाहीये. फोन उचलला, मी बोललो, लिंक लागते दोन्ही वर्ड मध्ये, दोन्ही सेंटेन्स मध्ये. क्लिअर आहे? घरी आलो, डिनर बनवला, टीव्ही पाहिलं, लिंकला. पण वी वर हॅव्हिंग डिनर, फोन रँग, अपोजिट आहेत, कॉन्ट्रास्ट आहे दोन्ही क्रिया. दॅट इज वाय वी यूज वाय.
मोस्टली. जसं की आता मोस्टली होळीच्या काळात एक्झाम जवळ आली असते. आता सुद्धा एक्झाम चालू आहे, बरोबर, 12th 10th ची. वी वेर सेलिब्रेटिंग होली वाईल वी वेर इन टू एक्झामिनेशन्स, असं तुम्ही म्हणू शकता. दोन अपोजिट आहेत गोष्टी, बरोबर. while we were facing exams, yeah, we had to celebrate Holi at home, yeah. So it was quite difficult for study also. तर हे इथं तुम्ही वाईल यूज करू शकता. वाईल सगळ्यांनी यूज केलंय, पण आत्ता यूज क्लिअर आहे की लिंक जिथं लागते त्या वर्ड्स मध्ये वाईल यूज नाही चालणार. ऑलवेज रिमेंबर कॉन्ट्रास्ट, समथिंग एल्स हॅपन वाईल यू आर डुईंग समथिंग एल्स. या बोथ आर डिफरंट. क्लिअर आहे सगळ्यांना ऑनलाईन जे आहेत, और शुड आय रिपीट इट? ओके. सो एक ज्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे, वाईल यूज करायचं वर्ड. जस्ट बी रेडी विथ एनी वन सेंटेन्स. विल एक्सप्लोर मोर सेंटेन्सेस. एनी सेंटेन्स युजिंग वाईल. जसं आता मी दोन सेंटेन्स सांगितले. एक, वी वर हॅव्हिंग डिनर, फोन रँग वाईल. नेक्स्ट, वी हॅड टू सेलिब्रेट होली while we were facing examinations. ऍटलिस्ट एका टेन्स मध्ये यूज करूया. एक पास्ट कंटिन्युअस, एक सिंपल पास्ट. एनी सच सेंटेन्स? I lived in Mumbai when I was in college. While I was in college, yeah. दोन क्रिया आहेत, अपोजिट आहेत. आय लेफ्ट मुंबई हियर. I left Mumbai while I was in college here. So both actions are different. Yeah. So that is why we connected as a conjunction using while. Yeah. Saurabh, next. Anybody else? Aniruddha, sentence एकत्र form करा. We ordered food from Zomato Yeah. while we were hungry. While we were hungry. इथं whileच्या ऐवजी as यूज केलं तर जास्ती मिनिंगफुल आहे. अनिरुद्ध, Yes, sir. दोन अपोजिट, या दोन अपोजिट क्रिया. एक कॉन्ट्रास्ट शोधा. फर्स्ट सेंटेन्स, वी वर हॅव्हिंग डिनर, फोन रँग. अपोजिट, कॉन्ट्रास्ट. एक्झाम आली होती पण सेलिब्रेट करायला लागला, फेस्टिवल. कॉन्ट्रास्ट. शी वॉज इन कॉलेज, शी हॅड टू लिव्ह सिटी while she was in college. Both contrast things here. Same way, find out the contrast, then form the sentence. I was working while studying. Yeah, I was working. Why? I was working. Yeah. While I was studying. Both contrast clear आहे. म्हणजे वर्क प्लस स्टडी. अपोजिट, दोन्ही ऍक्शन्स अपोजिट पाहिजे. क्लिअर आहे. while I was studying. So same, anything you can try. We were going to college. इन अ वाईल म्हणू शकतो तिथं, जसे नाउन यूज केलं, पण वाईल ऍक्सिडेंट हॅपन, एक क्रिया झाली त्यामध्ये तू इन्व्हॉल्व नव्हता. दॅट इज वाय.
काही एक्झाम्पल जर बघितले खालचे, would you like something to eat while we are waiting? इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, कॉन्ट्रास्ट दोन्ही अपोजिट ऍक्शन्स पण पाहिजे, ऍक्शन्स वेगवेगळ्या पाहिजे. इट शुड बी रिलेटेड विथ समबडी ऍट सेम टाइम. While second word, first I focused on study. Yeah, TV sound was distracting while I was studying. Okay? हे यूज करू शकता. नेक्स्ट, क्लियर आहे सेंटेन्स कंस्ट्रक्शन क्लियर. I traveled by train. वाईलचं मीनिंग दुसरं जे आहे ते वेन आहे. वाईलचं दुसरं मीनिंग आहे वेन, ज्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे. आय ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन, वाईलच्या ऐवजी दो येणार. दो आय वॉज हॅव्हिंग अ कार, जरी माझ्याकडे कार होती, आय ट्रॅव्हल्ड बाय कार. अनिरुद्ध हेच म्हणायचं ना मीनिंग? Yes, sir. तिथं वाईल नाही येणार, तिथं दो येणार. कनेक्ट अल्दो और दो. Contradictory things आहेत ना. नाही, थिंग्स कॉन्ट्राडिक्टरी आहेत, ऍक्शन्स नाही. Okay. थिंग्स कॉन्ट्राडिक्टरी आहेत. एनीबडी एल्स, एनी न्यू सेंटेन्सेस किंवा सेंटेन्सेस एकदा परत अनालाइज करा की दोन ऍक्शन्स पाहिजे. Yeah, I was watching movie while I was hungry. Okay, fine. मेन वाईलचं दुसरं मिनिंग आहे वेन, ज्याच्यामध्ये दोन अपोजिट ऍक्शन्स आहेत. ज्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करताय, ॲब्रप्टली सडनली दुसरी गोष्ट समोर येते. सडनली दुसरी गोष्ट समोर येते. त्यामध्ये वस्तुस्थिती कुठली असेल, टाइमचा, जसा एक्झामचा मी टाइमचं सांगितलं. दुसरं इथं वाईल आय वॉज हॅव्हिंग डिनर, ती गोष्ट सांगितली. वाईल आय वॉज स्टडिंग इन कॉलेज आय हॅड टू लेफ्ट, ती गोष्ट जी सांगितली, त्या रिलेटेड पाहिजे. While I was मोस्टली इथं वेन यूज करायला पाहिजे, नॉट वाईल. कारण हे सेकंड पॉइंट ऑफ टाइम जो असतो, अ पॉइंट ऑफ टाइम, इथं जो सेकंड सांगितलं, मी हंगरी होतो, मी टीव्ही बघत होतो, याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट काही नाही. एनिथिंग एल्स? Yeah, my bike got broke down while I was having on it. Yeah, fine. That's one. While तिथे यूज करू शकतो. कॉन्ट्रास्ट पण आहे, आणि वाईलचं दुसरं मिनिंग कायम डोक्यात ठेवायचं, वेन. आता जर मिनिंग पण लक्षात आलं, वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग. फाईन. नेक्स्ट, एनीबडी एल्स ऑनलाईन? शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम मुळे एक्झाम्पल्स तितके आणता आले नाही, पण आपण घेऊयात आणखी परत एक्झाम्पल. तुम्ही जस्ट थिंक ओव्हर दॅट. वाईल क्लिअर तेव्हाच होईल ज्यावेळी एक्झाम्पल समोर असतील बरेचसे. ठीक आहे, एक्झाम्पल त्याच वेळ, एक्झॅक्ट त्याच वेळ.
बरोबर, त्याच वेळी ही गोष्ट घडली. I was participating in kabaddi while I was in 10th standard. While I was in 10th standard, I had to play there while I was injured. असं पण बरोबर. While I was in 10th standard, when I was in 10th standard म्हणू शकतो पॉइंट ऑफ टाइम. त्याच वेळी मी 10वीत होतो असं मराठीत म्हणू शकता, पण इंग्लिशमध्ये ऍटलिस्ट साऊंड होईल. स्टील वेन आय वॉज इन 10th, दोन्ही यूज करून बघा आधी की वेन जास्त सुटेबल आहे की वाय. जसं बाईक त्याच वेळी बंद पडली ज्यावेळी मी चालवतो. सेम. I will give some more examples here. But at least, yeah. बी होल्ड म्हणून एक वर्ड आहे. जस्ट सब टायटल वाले आता जेवढे सगळ्या सिरीज आहेत बऱ्याचदा बी हेड म्हणजे टू कट ऑफ द हेड, मोस्टली आता वॉर वगैरे मूवी जर बघितलं तर त्यामध्ये बी होल्ड एक वर्ड. बी होल्ड हा वर्ब आहे. टू लुक, टू सी और लुक ऍट. ओके, एक वाक्य आहे त्यातलं. ही लुक्ड अप अँड बी हेल्ड द स्ट्रेंजर सिटिंग अक्रॉस द टेबल स्माइलिंग अ सिक्रेट स्माइल. वाक्य कळलं काय आहे, मिनिंग काय? He looked up to see or look at, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीकडे लक्ष जाणं. ओके, इथं कुठल्या गोष्टीकडे लक्ष गेलं? Stranger. Stranger. Yeah. So that is why to be held the stranger sitting across the table. त्या स्ट्रेंजर बद्दल सांगितलं, स्ट्रेंजर कडे माझी नजर गेली. सो बी हेल्ड म्हणजे टू लुक. बी होल्ड और बी हेल्ड हे बघण्यासाठी हे वर्ब यूज होऊ शकतं. हे सांगण्यासाठी हे दोन वर्ड आहेत, बी होल्ड अँड बी हेल्ड. ओके, त्यामुळे बी होल्ड बी हेल्ड आलं तर त्याचं मिनिंग काय असेल? बघण्याच्या रिलेटेड असेल. ओके, क्लिअर आहे. दुसरं जे वाक्य, वी बी होल्ड हिज इम्पॅक्ट इन ऑल फेनॉमेना विदाउट एनी एक्सेप्शन. The book itself is lovely to behold, with an attractive font and appealing illuminated initials beginning each chapter. The book itself is lovely to behold. आता एखादं पुस्तक आहे, ते प्रिंट कसं केलं? कमी करायचं, ठीक आहे ना? The book itself is lovely to behold. टू बी होल्ड इथं काय मिनिंग आहे? क्लिअर मिनिंग एकदा सांगू शकाल? ते बघायला सुद्धा थोडक्यात टू सी और लुक ऍट. ऍटचं मिनिंग जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठल्या तरी गोष्टीकडे, प्लेजर टू सी. In short, we are happy to see at. We are happy to see at. The book itself is lovely to behold. Yeah, with an attractive font and appealing illuminated initials beginning each chapter. काही पुस्तकं आहेत ती प्रिंटेडच तितकी अट्रॅक्टिव्ह असतात जे आपल्याला वाचू पण वाटतं. बऱ्याचदा हेच होतं की पुस्तकाचं लेआउट कसं आहे ते पण मॅटर करते. आता एक इथलं जे अट्रॅक्टिव्ह आहे, फॉन्ट साठी अट्रॅक्टिव्ह म्हणजे आपल्याला जे ॲपिलिंग आहे, ठीक आहे. दुसरं जे आपण मार्केटमध्ये जातो ज्यावेळी फेस्टिवल्स आहेत त्यावेळी ज्या प्राइसिंग असतात त्या अट्रॅक्टिव्ह, आकर्षक, मराठीत आकर्षक किमती
आकर्षक किमतीला अट्रॅक्टिव्ह प्राइजेस नाही. कायम वर्ड लक्षात ठेवायचं. लुक्रेटिव्ह. काही काही डील असतात जे आपल्याला लुक्रेटिव्ह वाटतात, नॉट अट्रॅक्टिव्ह. डीलच्या रिलेटेड जो अट्रॅक्टिव्हचा वर्ड आहे तो लुक्रेटिव्ह. ओके, लक्षात राहील काय? लुक्रेटिव्ह प्राइसिंग, लुक्रेटिव्ह डीलिंग्स. आता लुक्रेटिव्ह डील म्हणजे कुठली? पूर्वी काही मोबाईल्स ऑफलाईन रिलीज होत नव्हते, डायरेक्ट ऑनलाईन रिलीज व्हायचे. त्या टायमिंगला ती डील असायची की फ्लिपकार्टलाच याच टायमिंगला इमिजिएट. ती डील कुठली आहे? डील अट्रॅक्टिव्ह आहे. व्हॉट वी विल टेल ना, लुक्रेटिव्ह डील. लुक्रेटिव्ह. फाईन, क्लिअर. आता इथं बी होल्ड. दुसरं जे आहे बी हेल्डचं मिनिंग आहे युझिंग द आईज. बी हेल्डचं मिनिंग. बी होल्डचा पास्ट टेन्स आहे, मिनिंग वेगळा आहे. युझिंग द आईज. द सिनरी इज ब्युटिफुल अँड इन सम प्लेसेस अँड सम पॉइंट्स ऑफ व्ह्यू द ग्रँडेस्ट दॅट द आय एव्हर बी हेल्ड. डोळ्याने कधी अशा बघितलेल्या नव्हत्या अशा सिनरीज रिलेटेड सांगितलेलं. बी होल्डचा पास्ट टेन्स बी हेल्ड. बी हेल्डचं मिनिंग युझिंग दीज आईज. म्हणजे ऍक्च्युअल मराठीतलं जर डायरेक्ट लिटरल मिनिंग जर घेतलं तर उघड्या डोळ्यांनी हे सगळं सौंदर्य, ते जे काय आहे सिनरी नेचरची, ती बघायला मिळाली. बाय युझिंग आईज असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, इंग्लिशमध्ये आपण असं नाही म्हणू शकत बाय युझिंग माय आईज आय कुड सी दॅट. त्याच्यापेक्षा चांगला वर्ड आहे तो म्हणजे दॅट द आईज एव्हर बी हेल्ड. दॅट द आईज एव्हर बी हेल्ड. डोळे बघू शकतील अशी सिनरी. तुम्हाला आता हे नवीन नवीन वर्ड्स यूज करायला लागतात. सुरुवातीला असं वाटेल की ते वर्ड्स थोडे कॉम्प्लिकेटेड, पण हळूहळू तुमच्या बोलण्यात ते येते. तर यापुढं किमान म्हणजे एक 10-15% तरी वाईल यूज करायचा ट्राय करू. बरोबर, वाईल, विल्स्ट. आणि वाईल यूज करायच्या आधी हे तरी लक्षात ठेव की वेन यूज केल्यावर सुटेबल आहे की वाईल. क्लिअर आहे? ओके. याचे जे काय कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस आहेत बी होल्ड आणि बी हेल्डचे, त्यामुळे बाकीचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देईन ज्यातून लवकर मिनिंग जास्त कळेल. ओके. परवा एक सजेशन दिलं होतं की इंटरव्ह्यूचे क्वेश्चन क्लासमध्ये डिस्कस झाले तर सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यूज कळते. ओके. कालचं जे जीडी मध्ये बऱ्याचदा असं झालं की व्हॉट आय ऑब्झर्व, जो आपल्याला पॉइंट होता माझ्या डोक्यात तो ऑलरेडी कोणीतरी सांगितलं बऱ्याचदा. ओके. त्यामुळे पॉइंट्स आपल्या डोक्यात असताना हा पॉइंट काउंटर झाल्यानंतर आपल्याकडे काहीतरी पॉइंट पाहिजे. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही यू शुड बी रेडी विथ इट. ओके. आता पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता, हे एक कायमचा ठरलेला क्वेश्चन आहे बऱ्याचदा. आणि हा मेकॅनिकल वाल्यांसाठी जास्त नाहीये, आयटी वाल्यांसाठीच. मेकॅनिकल वाला क्वेश्चन विचारणारा आणि ज्याला विचारणार दोघंही नसतात 5 वर्षानंतर. परिस्थितीच तशी. ओके. पण आयटी मध्ये मी लोक बघितले मिनिमम 8-10 वर्ष, पण बऱ्याचदा बिना स्विच जर कोण राहिलंय आनंदानं राहिलं तर ते आयटी मध्ये जास्त सिनेरिओ माझ्या दृष्टीने, कारण पेमेंट तितके आहे. तर त्यामुळे 5 वर्षातलं पुढचं जे तुमचं एम आहे हे गॅरंटेड लक्षात आलं पाहिजे रिक्रुटरचे. हा क्वेश्चन फक्त रिक्रुटर फक्त विचारायचं म्हणून नाही. माझ्याकडे ज्यावेळी इंटरव्ह्यूला काही स्टुडंट्स आले होते त्यावेळी पण मी विचारलं होतं. एका स्टुडंट सांगितलं की 2-3 वर्षानंतर मी जीआरई देण्याचा ट्राय करतो, म्हणजे मला आउट ऑफ इंडिया जायचं आहे, त्याच्यासाठी मी स्टडी करतो. बिंग अ रिक्रुटर, मला माझं काम सोडून दुसरं काही केलेलं त्या व्यक्तीसाठी चांगलं असेल, पण माझ्यासाठी तितकं चांगलं नाही. त्यामुळे आन्सर देताना अभ्यास सगळ्या जिंदगीचा करा, पण तिथं मेन्शन करताना तो करावा की नको याचं भान तुम्हाला माहिती. जसं आता मला एमबीए करायचं, एमबीए ही गोष्ट वाईल वर्किंग पण पॉसिबल.
म्हणून त्या गोष्टीत सांगायची काही गरज नाही की मला MBA करायचं पुढे जाऊ. ओके. त्यामुळं जो 5 वर्षातला पुढचा जे काय आन्सर असेल त्यामध्ये काय एक्सपेक्टेड आहे थोडक्यात जरा एकदा बघूया. इट इज मीन टू असेस युअर लॉंग टर्म गोल. फर्स्ट, लॉंग टर्म गोल काय, वेदर दे आर अलाइन्ड विथ द कंपनीज डॉट दिल, कंपनीज लॉंग टर्म गोल्स थोडक्यात. इट कॅन ऑल्सो बी यूज टू गेज युअर अँबिशन अँड डिटर्मिनेशन. जो माणूस 5 वर्ष पुढचे त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित सांगू शकेल तो ह्या पहिल्या वर्षात व्यवस्थित काम करेल. जे काही गेज जे परिमाण आहे ते. एक आहे, एक कॉमन आन्सर पहिला मी सांगतो. काय काय तुमच्याकडे चॉईसेस आहेत. आय वॉन्ट टू बिकम ॲन एक्सपर्ट इन सो अँड सो स्किल अँड टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. फर्स्ट. Second, I want to grow into a leadership role, take on more challenging assignments. सांगू शकता. I want to make a significant impact in the industry by developing my skills and contributing to the company's success. 5 वर्षाच्या ज्यावेळी आन्सर आहे, पहिल्यांदा कंपनीला पुढे ठेवायचं. कंपनी मोठी झाली म्हणजे मी मोठा होईल हे सारखं सांगायचं. म्हणजे तो नसेल 5 वर्षानंतर, गॅरंटी नसणार आहे पण तरी. ओके. हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन लॉंग टर्म आन्सर जे काय आहे आणि जास्त लॉंगर ज्याच्यावरती क्वेश्चन जास्त अराईज होऊ शकतात, या 5 वर्षाचं जे आन्सर तुम्ही द्याल त्यातून तुम्ही बरेच प्रश्न निर्माण करा ऑलरेडी की तुम्हाला लिडरशिप स्किलमध्ये जायचं. ओके. लिडरशिप स्किलमध्ये कसं जाणार, मग त्याच्या रिलेटेड वेज ते जाणून घे की तू काय काय कर. ओके. तर we can have this answer also. In the next 5 years I will see myself as a senior data analyst with enhanced technical skills, improved communication presentation abilities, also aspire to assume a managerial role at that time. Okay, so one by one we'll start. Okay, first online we'll take the answers here. Tanisha, what can be the answer for this question? Can you please repeat once? Yeah. Where do you see yourself in the next 5 years is the question. Okay. In the next 5 years, I see myself growing into a leadership role where I Into a can leadership contribute to the organization. Okay. What was the last sentence? I see myself growing a leadership role. Into a leadership role in the next 5 years. Yes. Okay. Where I can contribute more to the organization Okay. and have enough knowledge in whatever technology I Okay. Whatever technology I'm pursuing. Yeah. नेक्स्ट सगळे आन्सर्स आधी ऐकूया सगळेजण. सौरभ. क्वेश्चन क्लियर आहे? Yes. What can be the answer? I want to see in next 5 years in the reputed organization in MNCs like a TL or a manager. I want to assume position managerial role. Okay. Yes. Anything else? In next 5 years. Okay, fine. We'll assume managerial role चं जे आन्सर आहे, we'll aspire to assume a managerial role. Yeah, aspire to assume a managerial role. Assume, presume, resume म्हणजे एखादी गोष्ट
चालू करणं थोडक्यात. Okay. स्वाती. अनिरुद्ध. In next 5 years, I see myself at the position of senior data analyst. I will be valuable asset for the company and I will help newer data analysts or freshers to pursue good career in this field. Okay, great. So everybody try to listen each word from others. Yeah. हा क्वेश्चन ज्यावेळी येईल तुमच्याकडं 12 ते 15 आन्सर्स असणार. त्यातून जे फॉर्म होईल आन्सर ते परफेक्ट असेल. व्हॉट आय फील. सो टेक सम वर्ड्स इन युअर आन्सर्स ऑल्सो. फाईन. नेक्स्ट स्वप्नाली. श्रावणी. प्रदक्षिणा. Okay, offline. They are in travel. They had a patch. Offline. That's in next 5 years. Will answer I quick. In next 5 years, I want to become a senior business analyst, leading a complex projects, and I would like to mentor and guide the other peoples. Other people, I want to mentor them. Okay. Want to add something? Will presume as a mentor. Next, want to become senior business analyst in next 5 years. मी एक वाक्य सांगितलं आता 5 वर्षाचा आन्सर देताना कायम एक वाक्य त्यात टाकायचं कुठलं. कायम एक वाक्य कायम टाक. विल ट्राय टू कंट्रीब्यूट. विल ट्राय टू कंट्रीब्यूट इन ऑर्गनायझेशन्स ग्रोथ. पहिला कायमचा वर्ड कायम लक्षात ठेवायचं. या 5 वर्षाच्या ह्या आन्सरमध्ये केलं. पहिल्या वर्षी येऊन मी कंपनीची ग्रोथ करेन तेवढ्या आत्मविश्वासाची गरज नाही आहे, पण 5 वर्षात गॅरंटेड. क्लिअर आहे. नेक्स्ट. Over the next 5 years, I will see myself as a business analytics and हे मला एक सांगा, म्हणजे इन जनरल अनालिटिक्स आहे का अनालिसिस आहे? हा नाही, हे जे काही टेक्निकल सब्जेक्ट अनालिटिक्स का अनालिसिस? अनालिटिक्स. अनालिस्ट आणि अनालिटिक्स म्हणतो. ते अनालिसिस आणि अनालिटिक्स एकच? अनालिटिक्स आणि अनालिसिस एकच दोन्ही मिनिंग? मला माहिती नाही म्हणून. म्हणजे हे एकदा अशा छोट्या गोष्टी क्लिअर करा आधी. तिचं वाचून गेलं नसतं अनालिसिस, अनालिटिक्स तिथं चालू होतं म्हणून म्हटलं. एकदा बघा क्लिअर करा. या कंटिन्यू. I will see myself as a business analyst and ॲज अ सिनियर म्हणून जरा 5 वर्षाचा प्रश्न. ॲज अ सिनियर बिझनेस अनालिस्ट. ओके. नेक्स्ट. I will gain more knowledge from the opportunities and
it helps in organization growth also. I will try to gain more knowledge which can help for the organization growth. क्लिअर? सगळ्यांच्या आन्सर्स मधून एक फर्बेस्ट आन्सर टोटली क्लिअर आपल्या समोर एक येईल. टोटल फर्बेस्ट जे आन्सर तुम्हाला सांगता येईल गॅरंटेड. आणि हे आन्सरची तयारी जर झाली असेल तर ओव्हरऑल त्यानंतरचे येणारे क्वेश्चन फार कमी असतात. इथं क्लॅरिटी येऊन जाईल. नेक्स्ट. Senior data analyst. ओके. एक टर्म आहे लुक, वर्ब आहे. लुक अपॉन, लुकिंग फॉर, लुकिंग फॉरवर्ड. आय लुक अप. आता यातले लुक म्हणजे बघणे. आय लुक अप टू यू. कुणी सहज आल्याने लुकअप टू यू डायरेक्ट म्हणू शकत. लुकअप कुणाला? अब्दुल कलाम आहे. ओके. त्या लेवलचे जे लोक आहेत आय लुकअप टू देम म्हणजे त्यांच्याकडे मी माझा ॲज अ आयडियल पर्सनॅलिटी म्हणून बघू शकतो. म्हणून लुकअप. लुक इन टू म्हणजे काहीतरी मॅटर झाला ज्यामध्ये मी आता डीपली बघतो. आय एम लुकिंग इन टू डीप. मी काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतोय. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बिकम. हे एक ऍड करते. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बिकम. गोल क्लिअर आहेत, तुम्हाला मांडता आले पाहिजे म्हणून मी सांगतो लुकिंग फॉरवर्ड. आय वुड लव्ह टू टेल अबाउट माय ड्रीम्स. कंटिन्यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड ऍड करून सांग परत एकदा. टू सिनियर डेटा अनालिस्ट. फॉर्म झालाय आन्सर डोक्यात. पहिली गोष्ट आय एम लुकिंग फॉरवर्ड टू बिकम व्हॉट आय वॉन्ट टू बी. सिनियर डेटा अनालिस्ट पहिलं क्लिअर आहे. दुसरी गोष्ट आय वुड लाईक टू एक्सप्लोर माय स्किल्स. आता इथं 5 वर्ष इथं असणार, पुढच्या 5 वर्षात काय करणार म्हणून आन्सर अजिबात सांगा. पुढच्या 5 वर्षात मी इथं आहे की नाही माहिती नाही असले आन्सर नको. 5 वर्षात स्विचच करणार नाहीये तुम्ही हे त्यांना अपेक्षित आहे. म्हणून 5 वर्षात या कंपनीसाठी काय करा. या 5 वर्षात आय वुड लाईक टू एक्सप्लोर माय स्किल्स मोर विच कॅन बी लेव्हरेज्ड. लेव्हरेजचं मिनिंग मी आता मगाशी जो वर्ड सांगितला कुठला? अट्रॅक्टिव्ह साठी लुक्रेटिव्ह. यूज साठी ऐकलाय सगळ्यांनी ऑलरेडी. लेव्हरेज म्हणजे याचा यूज करून घे. ओके. प्रिव्हिलेज वर्ड ऐकलाय? प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज म्हणजे जो रिसोर्सफुल आहे, ऑलरेडी त्याच्याकडे गोष्टी आहेत, जो त्या गोष्टींचा यूज करतो. प्रिव्हिलेज. आणि लेव्हरेज टू यूज. बाहेरून कोण लाईट बंद केली? लेव्हरेज. ओके. नेक्स्ट. पहिला एक क्लिअर आहे. नेक्स्ट काय? आय वॉन्ट टू एक्सप्लोर माय एक्झिस्टिंग स्किल्स विच by leveraging the same will try to contribute in company's long term goals. फाईन. म्हणजे 3 गोष्टी क्लिअर आहेत आता या 5 वर्षाच्या त्या आन्सर मध्ये. बरोबर. ऍक्च्युअल आन्सर तुम्ही हे सांगू शकता. हे आर्किटेक्चरचं होतं पण मी त्याला जरा बनवलंय की अनालिसिस मध्ये काय करता येईल. ओव्हर द 5 years सुरुवात. Over the 5 years, I would love to take advantage of every opportunity the company will give me
to gain knowledge through the external internal training programs. पटण्यासारखा आन्सर आहे, बरोबर, पटण्यासारखा आन्सर पाहिजे की 5 वर्षात मला जितके अपॉर्च्युनिटीज मिळतील, आय वुड लाईक टू टेक दोज. नेक्स्ट, माय ड्रीम करियर ऑब्जेक्टिव्ह is to become a senior data analyst, right? Hence, म्हणून I am looking forward to analyzing different products that embody the mission of this company and contribute. म्हणजे कंपनीची ग्रोथ, कंपनीचं सक्सेस हे थोडं आणखी डीप मध्ये सांगितलं. ओके, इथं काय होतं की आय वॉन्ट टू बिकम आर्किटेक्चर होतं आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू क्राफ्ट होतं. त्याला मी आता येण्याच्या आधी 10 मिनिटापूर्वी तिथं अनालिस्ट टाकूया म्हटलं आणि खाली अनालिसिस. म्हणजे इंग्लिश कुठूनही, म्हणजे कुठल्याही गोष्टी जशी वाळवी लागते तसं नाही, पण काय कुठल्या गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल, माझं आन्सर कसं चांगलं बनेल. त्या आर्किटेक्चरचं होतं, मला अनालिसिस सापडलं नाही, पण आपण बनवूया. ओके, प्रोजेक्ट थर्ड इयरचा, लास्ट इयरचा प्रोजेक्ट असाच सांगायचं की त्यात सगळं अनालिसिसच होतं. म्हणजे त्या पुढच्या कंपनीला हे लक्षात येईल की अनालिसिस वरती फोकस जास्त. इन ट्रू सेन्स ही इज अनालिस्ट. त्यामुळं त्याला त्या गोष्टीपासून, त्या ट्रॅक पासून बाजूला काढता कामा नये की दुसराच कुठला सब्जेक्ट चालू झाला इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यासारखं वाईट काय. ह्या मेन सब्जेक्ट पासून जर सब्जेक्ट आउट ऑफ द वे गेला, आणि असे बरेच इंटरव्ह्यू झाले जे जास्त काळ चालतात, 1-2 तास, पण फायनलाइज होत नाही. पण त्यांना वाटतं की तू फोकस तिथं नाही, दुसरीकडे. त्यामुळं आन्सर कुठल्या पद्धतीनं पाहिजे हे मी सांगितलं, बरोबर. आणि तुम्ही जे काही वाचाल या पुढं, जे काही बघाल, कुठलाही वेब सिरीज जरी बघितली त्यातले 2 शब्द काढतात. काल वेब सिरीज मध्ये मी इंडिया पाकिस्तान रायव्हरी एक नवीन सिरीज आली नेटफ्लिक्स, त्यामध्ये बी होल्ड हा शब्द होता. माझ्या डोक्यात आलं की बी होल्ड बद्दल सांगितलंच पाहिजे, कारण तो शब्द कायम येतो प्रत्येक सिरीज मध्ये. त्यामुळं हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला आता काय काय तिथं वर्ड प्ले करता आला पाहिजे. इन वे आय वॉन्ट टू बिकम एन एक्सपर्ट इन analytical skills, बरोबर ना, रेलेव्हंट स्किल, अँड टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. आता टेक ऑनचं सांगतो. आय वॉन्ट टू टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटीज नाही, आय वॉन्ट टू टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. जसे तुम्हाला स्वतःच्या डोक्यावरती गोष्टी घेता आल्या पाहिजेत, स्वतःच्या जिद्दीने. याचं मराठीत जो ऑलरेडी ज्याचं इंग्लिश फ्लुएंट आहे तो काय म्हणा, तुम्हाला गोष्टी हेड ऑन घेता आल्या पाहिजेत. हेड ऑन. तसं टेक ऑन, द गेम इज ऑन नाव. ओके, तर ऑन जो वर्ड आहे तो बरेच लोक आता गेमिंग वगैरे हे जे काही व्हायब्रंट जे काही फील्ड आहे त्यामध्ये ऑन हा वर्ड कायम असतो. ऑन. कोण WWE पूर्वी कोण बघितलं असेल तर ट्रिपल एच म्हणणे, गेम इज ऑन. कायम गेम इज ऑन म्हणजे गोष्ट व्हायब्रंट आहे, चालू आहे, अँड आय एम रेडी टू हेड. त्यामुळे ऑन वर्ड जरी आला तर तुम्हाला रिसर्च करता आला पाहिजे की ऑन कुठं कुठं यूज होतो, या ठिकाणी यूज होतो. ज्यावेळी तुम्ही ही गोष्ट सांगाल की आय वॉन्ट टू टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटीज, टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटीज हे म्हणणं आणि टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटीज हे म्हणणं या जमीन आसमानचा फरक आहे. फ्लुएन्सी तुमची 100% वाढेल जर तुम्ही हे व्हाईल, विल्स्ट, टेक ऑन, हेड ऑन अशा सगळ्या गोष्टी यूज केल्या ओव्हर द 5 इयर्स. अशी सुरुवात केली तर मला नाही वाटत कोण म्हणेल की यांनी इंग्लिश आत्ता पाठ करून आलाय. ही इज यूज टू इट. त्याला हे माहिती आहे डेलीचं त्याचं कम्युनिकेशन. क्लिअर आहे. ओके, आय वॉन्ट टू ग्रो इन टू लिडरशिप रोल, टेक ऑन मोर चॅलेंजिंग असाइनमेंट्स. आय वॉन्ट टू मेक अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट इन द इंडस्ट्री. हे जरा आन्सर जरा अवॉइडच करा. सिग्निफिकंट इम्पॅक्ट इन इंडस्ट्री 5 वर्षात बाय डेव्हलपिंग माय स्किल्स कंट्रीब्युटिंग टू द कंपनी सक्सेस. ओके,
आय वॉन्ट टू बी अन इंडस्ट्री एक्सपर्ट दॅट अदर्स इंडस्ट्री एक्सपर्ट, जसं मेंटर आता सांगितलं आन्सर पुढे, एक्सपर्ट दॅट अदर्स कॅन गो फॉर द आयडियाज हेल्प स्ट्रॅटेजी. I want to take on more responsibilities that align with my passion for managing teams. हे तुम्ही एक सांगू शकता. अलाइन म्हणजे लक्षात आलं, अलाइन म्हणजे जे मला पाहिजे तेच त्यांना पाहिजे. कोलॅटरल. आय वॉन्ट टू मास्टर न्यू थिंग, न्यू टेक्नॉलॉजीज, वर्क ऑन कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट, मेंटॉर ज्युनियर डेव्हलपर्स. ही एक चांगली गोष्ट आहे की आय वॉन्ट टू बिकम मेंटॉर ऑल द टाइम्स. एक आन्सर होतं, well, I do perceive myself working in a greater managerial position with substantial status in terms of power, responsibilities and contribution to the overall growth of the organization. हे मला आवडलेलं आन्सर. काही होऊ दे, पण त्या पोझिशन मध्ये माझ्याकडे काहीतरी ऑथॉरिटी पाहिजे. 5 वर्षानंतर सुद्धा मी 10 जणांना आन्सर देत असेल तर ते माझं एम कम्प्लीट झालं असं मी मानत. 10 जणांनी तुम्हाला रिपोर्टिंग केलं पाहिजे. द सेम वे ही हॅज एक्सप्रेस्ड हिज व्ह्यूज ऑन दिस. एव्हरीबडी ॲग्री विथ मी? काही नवीन आन्सर्स ऐकायला मिळाले आज. बऱ्याचदा काय होतं या सगळ्या धावपळीत शेवटी एक इंटरव्ह्यू असतो, त्याच्या आधी 1-2 दिवस आपण ते क्वेश्चन वरती नजर फिरवतो, पण ज्यावेळी ते ऍक्च्युअल डिस्कस होतं ऑन टेबल, तुम्हाला लक्षात येईल की आता आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे, डीपली वी हॅव थॉट अबाउट इट. बऱ्याचदा शांत बसायला वेळ नाहीये आता सध्या. शांत बसून आपण जर हे डिस्कस केलं तर मला नाही वाटत की आता पुढचे ह्या 5 वर्षाच्या ह्या आन्सरवरून तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. आता मला काय सांगायचं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये ते माझ्याकडे आज आहे, त्यामुळे मी कुठल्याही पेपरला जाताना लिहून यायचो हे नक्की असायचं, कारण काय लिहायचं आहे ते प्रत्येक क्वेश्चनला लागू होतंय ते माझ्याकडे असायचं. मराठीचा असू दे, कुठलाही निबंध असू दे, त्या निबंधात कुठला एक मथळा असतो जो कायम आपल्याकडे असतो, तो त्यात टाकता आला पाहिजे. जसं ते आता क्राफ्टिंगच्या ऐवजी अनालिसिस, या अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे थोड्या. त्यावेळी बाकीच्या गोष्टी आता जशा कंजेशन आपण जे चालू केलेलं आहे, व्हाईल, दो, आल्दो, याचं मिनिंग एकदा लक्षात ठेवा. ओके, व्हाईल हा वर्ड मला असं वाटतंय गेले एक किमान 7-8 वर्ष प्रत्येकाने ऐकला असेल. 7-8 वर्ष बऱ्याचदा ऐकला असेल. त्या वर्डचं ऍक्च्युअल आपण यूज करताना कुठं ऍक्च्युअल यूज केलं पाहिजे हे आज एक 20 ते 30% तरी क्लिअर. आणखी एक्झाम्पल येतील, आणखी क्लिअर. ओके, पण एक ट्रिक लक्षात ठेवायची, व्हाईल यूज करायच्या आधी वेन यूज करून बघायचं. वेन जर सुटेबल असेल तर व्हाईल यूज करायची गरज तितकी नाही. क्लिअर आहे? नेक्स्ट जे क्वेश्चन असेल तो क्वेश्चन आपण कुठल्या क्वेश्चन वरती डिस्कशन झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, तुम्ही मला सांगू शकता. 5 वर्षाचं जे होतं ते मला असं वाटलं की यावर डिस्कस झालं. सेशन संपलेलं आहे, पण स्टील मला फक्त नेक्स्ट हा विकनेस वरचा एक क्वेश्चन आहे, तो बऱ्याचदा काय आन्सर द्यायचं लक्षात येत. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, यू कॅन फॉर्म इट. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? Why are you interested in this job? Where do you see yourself? He me as try केलं. Would you like to work overtime or odd hours? Okay. Why we should hire you? Discuss झालं पाहिजे, गॅरंटेड झालं पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ह्याच्यापेक्षाही महत्वाचा एक क्वेश्चन सांगू, वाय यू वॉन्ट टू लिव्ह युअर करंट ऑर्गनायझेशन, हे पण डिस्कस झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण आता तुमची ही पहिली कंपनी असेल, पण दुसऱ्या कंपनीत जाता, फर्स्ट का सोडायची आणि एवढ्या लवकर का सोडायची? 7 ते 8 मंथ्स तिथं झाल्यानंतर एकदा तुम्हाला क्लॅरिटी आली की बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की इकडं पॅकेज जास्त, वी शुड स्विच. मेकॅनिकलला एक फंडा होता की 3 वर्ष तरी एका कंपनीत पाहिजे किंवा, म्हणजे त्याला टोटल तो आता एक्सपिरियन्स आहे असं समजायला. ओके, पण शुअरली why we should hire you, why you want to leave current organization, आणि दुसरं त्याच्या आधी what are your weaknesses डिस्कस झाले पाहिजे. काही चांगल्या आयडियाज तुम्ही आणा, आन्सर्स असं असलं पाहिजे का, असं असू नये का, हे सगळं आपण डिस्कस करू. या
एक इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकता की समजा तुमचं ग्रॅज्युएशन अदर फील्डमध्ये झालं, ओके, पोस्ट ग्रॅज्युएशन अलग टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा इश्यू. आणि ते विचारत की तुम्ही का स्विच केलं. का स्विच म्हणजे फील्ड की कंपनी? फील्ड फील्ड नॉन टेक्निकल टू टेक्निकल. तर आम्हाला काही असे पॅटर्नमध्ये प्रश्न विचारतात की आता तुम्ही सध्या बरोबर आहे. तुम्ही आता स्पेशलायझेशन घेतलं बिझनेस अनालिस्ट, पण तुमचं ग्रॅज्युएशनला तुमचं बॅकग्राऊंड वेगळं, बरोबर. तर का हे स्विच असं पण प्रश्न. एक आहे ते याच्यातलं एक कुठलंही आन्सर देताना निगेटिव्ह कुठल्याही गोष्टी बाबतीत जायचं नाही की यामध्ये अपॉर्च्युनिटीज कमी होत्या. सांगताना हेच सांगायचं की अपॉर्च्युनिटीज इथं जास्त होत्या म्हणून इथं कमी होत्या याच्याशी संबंध तुमचा किंवा माझा कुणाचाही राहिलेला नाही. इथे अपॉर्च्युनिटीज आहेत. आय वॉन्ट टू टेक ऑन ऑल दिस आणि आय एम हॅव्हिंग ऑलरेडी अनालिटिकल स्किल्स पहिल्यापासून आहेत हे तर सांगू शकतो. त्यामुळे तुम्हाला आन्सर तसं फिरवतात. तर मध्ये एकाने मला विचारलं होतं की गॅप आहे, तो गॅप सांगायचा आहे मला, तर तुम्ही कसा सांगा गॅप? पूर्वी मेकॅनिकल वाल्यांची काय आयडिया आहे की मी मेडिकल लिव्हर होतो, आता हे चालू झालं की मेडिकल सर्टिफिकेट आणायला लागतं. ओके, मेडिकल लिव्ह सांगण्यापेक्षा हे सांगा की आय वर्क ऑन माय स्किल्स, फॉर दॅट आय टेकन सम ट्रेनिंग ऑल्सो, हे सांगू शकतो. आणि कुठलंही ट्रेनिंग असेल तर 6-7 महिने तेवढा गॅप असू शकतो. ओके, तर असे काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावरती डिस्कशन झालं पाहिजे, गॅरंटेड झालं पाहिजे. आणि या सगळ्या टेक्निकल सब्जेक्टच्या पलीकडे जाऊन सांगतो, हा इंटरव्ह्यू एकदा व्यवस्थित गेला की तुमची क्लॅरिटी त्या इंटरव्ह्यूला येते, इंटरव्ह्यूवरला, की हा माणूस कितपत ट्रस्टवर, जो काही इंडेक्स बनेल त्यावरती फायनलाइज होईल. डेली आपण एक्सटेम्परच्या बरोबर हे घेऊयात आपण आधी, असं मला वाटतं. कारण काय व्हायला लागले, बॅचेस जुने जे लोक आहेत त्यातलं एकही नाही आता, काही कळे ना मला की बॅचेस कशा काय, पण स्टील आत्ता जितके लोक आहेत ते कंटिन्यू करा थोडे, हे आपण डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्स लॉट फॉर टुडे. या इट वॉज क्वाईट इंटरॅक्टिव्ह, एव्हरीबडी आन्सर्ड क्वाईट प्रॉपरली. आणि जे काय हे जे आन्सर्स आहेत ह्याची डेली PDF जी आहे ती मी टेलिग्रामला टाकतो. ठीक आहे, पार्ट ऑफ HR ॲक्टिव्हिटीज कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटी. सो एनी डाऊट्स फॉर टुडे, की असा कुठला क्वेश्चन आहे जो डिस्कस झाला पाहिजे आणखी? अटेंडन्स दिले चालेल. ऑनलाईन काही डाऊट्स फॉर टुडे सेशन? इट्स सीमिंग युजफुल दिस सेशन्स वाटतायत की युजफुल आहे? ओके, प्रोफेशनल वेने जितके तुम्हाला अप्लाय करता येईल हे सगळ्या गोष्टी तितक्या दॅट आय एम ट्राईंग. दरवेळी टेन्सेस क्लिअरच आहेत पण त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात अशी माझी इच्छा. तर उद्या रंगपंचमी आहे का? मग उद्या या टायमिंगला म्हणजे सुट्टी सांगितलेली ऑलरेडी. कपिल सरांनी मग त्यांचं टायमिंग वेगळं आहे का? म्हणजे उद्या सुट्टी सांगितलंय का सगळ्याच सेशन? नाही म्हणजे मी इथं सुट्टी द्यायच्या आधी म्हणून म्हटलं विल कन्वे टुमॉरो. या ओके ओके, थँक्स लॉट फॉर टुडे. अटेंडन्स टाकले का? ठीक, विकनेस आणि स्ट्रेंथ पण डिस्कस करूया. हा हा, ते हे स्किल जे आहे ना ते सांगतो ना आपण मोस्टली स्ट्रेंथ मध्ये, त्यामुळे म्हणतो. विकनेस बद्दल सांगायला नाही, नो इश्यू, आपण हे डिस्कस करूयात विकनेस. एनी डाऊट तनिषा? No, thank you. Yeah, okay, fine. Tomorrow we'll share those PDFs also, on Telegram. Okay. You can go through it once. Okay, thank you. उद्या सुट्टी द्यायची ना? हां, ओके, तेच म्हणलं.